मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हा जो पोर्शन आहे, ह्या पोर्शनवरती 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. खूप सोपा आहे, पण एका चुकीमुळं विद्यार्थी काय करतात, त्यांचे मार्क गमावून बसतात. तर ते तसं होऊ नये म्हणून आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सोल्युशन दिलेलं आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आपण आतापर्यंत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना 3 पद्धती बघितलेल्या आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. ह्या तिन्ही मेथडनी आपण ज्या वेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतो, आपल्याला 2 रूट्स भेटत असतात. ठीक आहे, 2 रूट भेटतात म्हणजे 2 व्हॅल्यू भेटत असतात. फॉर एक्झाम्पल x बरोबर 5, x बरोबर -8 अशा पद्धतीच्या 2 रूट्स आपल्याला भेटत आलेले आहेत. मग हे जे रूट्स आहेत, ह्या रूट्सचं नेचर कसं आहे? चांगले आहेत, वाईट आहेत, का खराब आहेत, का अति चांगले आहेत, एक्सलंट आहेत, असं आपण सांगू शकतो का गणितामध्ये? नाही सांगू शकत. त्याच्यासाठी आपल्याला एक कॉन्सेप्ट आहे छोटासा, तो ऑलरेडी आपण डिस्कस केला, ऑलरेडी आपण सॉल्व्ह केला. फक्त त्याला नाव आपल्याला इथं त्याचं नाव शिकायचं आहे. b² - 4ac ह्यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा म्हणतो आपण. ग्रीक लेटर आहे हे डेल्टा. त्यालाच आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट, त्यालाच आपण म्हणतो विवेचक. तिन्ही नावानं आपण या व्हॅल्यूला ओळखत असतो. काय व्हॅल्यू आहे? b² - 4ac याला आपण डिस्क्रिमिनंट, डेल्टा किंवा विवेचक म्हणत असतो. ह्याचं व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की रूटचं नेचर कसं आहे. नेचर ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ज्यावेळेस तुम्ही रूट काढता, त्या रूटचं नेचर कसं आहे ते कशावरून काढणार? तर पहिले डेल्टाची व्हॅल्यू काढणार. डेल्टा काय आहे? म्हणजेच डेल्टा कसं सूत्र काय आहे? b² - 4ac यालाच आपण काय म्हणतो? डेल्टा म्हणतो. खूप 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 इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कसं सांगणार? तुम्हाला जर कळलं, एखादं तुम्ही क्वाड्रॅटिक हे डेल्टाची व्हॅल्यू काढलेली आहे आणि जर डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आलेली असेल, डेल्टाची जर व्हॅल्यू 0 आलेली असेल, म्हणजे त्याचं व्हॅल्यू तुम्ही काढलं आणि जर 0 आली असेल, तर ते जे रूट्स असतात, तर ते रूट्स असतात रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. ओके, मागच्या काही प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. मग एक्सचं व्हॅल्यू किती येऊ शकते अशा वेळेस? एक्सचं व्हॅल्यू 1 आणि एक्सचं व्हॅल्यू म्हणजे 2 रूट जे असतात ते रियल असतात आणि इक्वल असतात, दोघंही समान असतात. म्हणून आपण त्याला, जर डेल्टाचं व्हॅल्यू 0 असेल तर रियल आणि इक्वल असतात त्याचे रूट्स. ओके. नेक्स्ट आहे, जर डेल्टाचं व्हॅल्यू 0पेक्षा जास्त असेल, 0पेक्षा जास्त म्हणजे 1, 2, 3, 4, 5 किंवा काही असेल, 1 लाख असतील, 2 लाख असतील, 1 कोटी असेल. ठीक आहे. तर म्हणजेच 0पेक्षा जास्त असेल, 0पेक्षा मोठं व्हॅल्यू असेल कशाचं? डेल्टाचं. तर काय येणार त्याचं रूट्स काय असतील? कसं असेल त्याचं रूट्सचं नेचर कसं असेल? तर रियल आणि अनइक्वल असेल. रियल असेल आणि अनइक्वल असेल. कळते का? व्यवस्थित लक्ष द्या. हे पहिलं झालं. त्याच्यानंतर हे दुसरं प्रॉपर्टी झाली. आणि तिसरं आहे, जर तुम्ही डेल्टाचं व्हॅल्यू काढलं आणि जर तुम्हाला रूट भेटले किंवा त्याचं जर व्हॅल्यू जर 0पेक्षा कमी आलं, ओके, डेल्टाचं जर व्हॅल्यू 0पेक्षा कमी आलं, तर त्या रूटचं जे नेचर आहे तर ते नॉट रियल होऊन जातं. नॉट रियल होतं. बघा, आता पहिल्यापासून एकदा रिवाईज करतो. रियल आणि इक्वल कधी असेल? जर डेल्टा 0 असेल तर रियल आणि इक्वल असतील नेचर. ओके, रूटचं नेचर. त्यानंतर डेल्टा जर 0पेक्षा जास्त असेल, 0पेक्षा मोठा असेल, ओके, डेल्टा म्हणजेच काय? डिस्क्रिमिनंट. ओके, डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय? हे b² - 4ac ह्याचं जर व्हॅल्यू 0पेक्षा जास्त असेल तर त्याचे रूट्स जे आहेत त्याचं नेचर कसं असतं? रियल आणि अनइक्वल असेल. आणि जर डेल्टा हा 0पेक्षा कमी असेल तर त्याचं जे रूट्सचं नेचर आहे तर ते नॉट रियल असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नंबर लाईन माहिती आहे. ही नंबर लाईन आहे, तुमची नंबर लाईन आहे. ओके, इथं सेंटरला 0 असतं. 0 जर असेल तर रूट्स असतात तुमचे रियल आणि इक्वल. आणि 0पेक्षा जास्त जर असतील, पॉझिटिव्ह नंबर्स असतील, तर त्याचं जे नेचर आहे, रूट्सचं जे नेचर आहे ते नेचर रियल आणि अनइक्वल असतं. रियल अँड अनइक्वल. ओके, अनइक्वल. आणि जर 0पेक्षा डेल्टाचं व्हॅल्यू कमी असेल, लहान असेल, ओके, म्हणजे मायनसमध्ये असतील, तर त्याला म्हणतो आपण नॉट इक्वल नेचर. ओके, व्हॅल्यूज काय? रूटचं नेचर काय असणार आहे? नॉट इक्वल. अशा पद्धतीने हा पहिला कॉन्सेप्ट होता. आता याच्यानंतरचा दुसरा कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे
द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड कोएफिशियंट. क्वाड्रॅटिक इक्वेशनमधलं आणि कोएफिशियंटमधलं रिलेशन काय आहे, तर ते रिलेशन सांगण्यासाठी आपल्याला दोन रूट लक्षात घ्यावे लागतात. ओके, हे एक रूट आहे, आता नाव नाही काही सांगणार तुम्हाला, तर फक्त लक्षात द्या. एक आहे चिंटू आणि एक आहे पिंटू, आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट आपल्याला भेटतात, हे माहिती आहे. ओके, एकाचं नाव आहे चिंटू आणि एकाचं नाव आहे पिंटू. ओके, तर हे जे दोन चिंटू आणि पिंटू आहेत, तर त्यालाच या टॉपिकमध्ये आपण अल्फा आणि बीटा म्हणत असतो. अल्फा आणि बीटा. मग ह्या अल्फा आणि बीटाचं ज्यावेळेस तुम्ही ॲडिशन करता त्यावेळेस आपल्याला हे व्हॅल्यू भेटत असतं, आणि ज्यावेळेस अल्फा आणि बीटाची गुणाकार करता म्हणजेच प्रोडक्ट करता त्यावेळेस हे व्हॅल्यू भेटतं. म्हणजेच दोन्हीही सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेचर ऑफ रूट ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस डेल्टाचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आणि ज्यावेळेस तुम्हाला रिलेशन बिटवीन टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट म्हणलं तर त्यावेळेस तुम्हाला डेल्टा हे काय अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा, चिंटू प्लस मिंटू इज इक्वल टू चिंटू प्लस पिंटू इज इक्वल टू मायनस बी स्क्वेअर ए. हे पूर्ण काय याचं डेरिवेशन आहे. डेरिवेशन तुम्हाला ह्या वर्षी नाही, डेरिवेशन 11वी 12वीला गेल्यानंतर तुम्हाला डेरिवेशनचे एक्झाम्पल्स आहेत. फक्त याच्यामध्ये ठेवायचं लक्षात काय, जर तुम्हाला सांगितलं अल्फा प्लस बीटा, जर म्हटलं जर अल्फा आणि बीटाची बेरीज झाली म्हणजे दोन रूट आहेत. अल्फा बीटा म्हणजेच काय, दोन रूट आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट आहेत अल्फा आणि बीटा. त्यांचं व्हॅल्यू काय येतं, तर हे सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला पाठ करायचं आहे. जेवढे जेवढे काही सूत्र सांगितलेत महत्त्वाचे ते सगळे सूत्र पाठ करून ठेवायचे. सूत्रांकडे दुर्लक्ष करायचं नाही. ज्यावेळेस अल्फा आणि बीटाची बेरीज होते म्हणजे दोन रूटची बेरीज होती त्यावेळेस हे व्हॅल्यू भेटतं आपल्याला, हे सूत्र भेटतं मायनस बी अपॉन ए. आणि ज्यावेळेस चिंटू आणि पिंटूची तुम्ही काय करता, गुणाकार करता त्यावेळेस सी अपॉन ए भेटतं व्हॅल्यू. म्हणजेच हा चिंटू म्हणजे पहिला रूट आणि हा पिंटू म्हणजे दुसरा रूट. अल्फा इंटू बीटा जर केलं तर त्याचं व्हॅल्यू आपल्याला सी अपॉन ए भेटतं. ओके, हे दोन लक्षात ठेवा. पहिलं डेल्टाचं लक्षात ठेवा, डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी अपॉन ए. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे तिन्ही सूत्र खूप 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 महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये ह्यांच्यावरती डायरेक्टली प्रश्न असतो. 2 मार्काला प्रश्न येतात ह्याच्या, म्हणजे 6 मार्काचे प्रश्न याच ठिकाणी कव्हर होत असतात. म्हणून ह्याला स्किप करू नका, व्यवस्थित लक्षात ठेवा, लिहून घ्या, पाठ करा, परत परत रिवाईज करत राहा. अजून एक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्येच, तर तो कॉन्सेप्ट आहे टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. ओके, आता तुम्हाला रूट्स दिलेले असतील, म्हणजेच अल्फा दिलेला असेल आणि बीटा दिलेले असेल. ठीक आहे, अल्फा आणि बीटा म्हणजे हे दोन रूट आहेत ना. म्हणलं आपण चिंटू आणि पिंटू हे दोन रूट आहेत. चिंटू म्हणजे अल्फा, पिंटू म्हणजे बीटा. अल्फा आणि बीटा हे दोन रूट दिलेले आहेत तुम्हाला. ज्यावेळेस रूट दिलेले असतात त्या रूटपासून आपल्याला काय बनवायचं आहे, काय तयार करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार कसं करायचं ते सुद्धा आपण याच प्रॅक्टिस सेटमध्ये डिस्कशन करणार आहे. सगळं सोल्युशन व्यवस्थित करणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी. ठीक आहे, 3 कॉन्सेप्ट बघितले आपण याच्यामध्ये. कोणते कोणते कॉन्सेप्ट आहेत, तर पहिला कॉन्सेप्ट होता नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे सूत्र बघितलं डेल्टाचं, लक्षात घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण बघितलं की रिलेशन काय असतं, कशामध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंटमध्ये काय रिलेशन असतं. त्याच्यासाठी 2 सूत्र बघितले आपण, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे दोन्ही सूत्र व्यवस्थित करून ठेवा. आणि तिसरा कॉन्सेप्ट बघितला टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. दिलेले जे रूट्स आहेत, रूट्स म्हणजेच कोण, अल्फा आणि बीटा, त्यांच्या आधारावरती क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं ते सुद्धा आपण याच प्रॅक्टिस सेटमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे पार्टमध्ये आपण रेकॉर्ड करूया. त्याच्यामुळं आता डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 2.5ला स्टार्ट करूयात. 2.5मध्ये खूप सारखे प्रश्न आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर 2, असे 6-7 प्रश्न आहेत. तर वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न म्हणजे ह्या तिन्ही कॉन्सेप्टच्या आधारावरती प्रश्न आपल्याला परीक्षेला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत. तर ते आपण व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूयात. पहिला प्रश्न काय सांगतो, फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. इथं तुम्हाला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला म्हणतं की
फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. फर्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे. ax² + bx + c = 0 हे स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, मग स्टँडर्ड फॉर्मला आपल्याला ABC सोबत कम्पेअर करून याची व्हॅल्यू काढायची, डेल्टा काढायचा. हा काय डेल्टा आहे. b² - ac बरोबर 5 आलेला आहे, b² - 4ac बरोबर -5 आलेलं आहे. मग ते म्हणते की नेचर ऑफ रूट्स काय आहे. नेचर ऑफ रूट्स काय आहे, कसं सांगणार आता नेचर ऑफ रूट्स. तुम्हाला माहिती आहे ना की हे डेल्टा आहे, डेल्टाचं व्हॅल्यू 5 आहे म्हणजे 0पेक्षा जास्त आहे, 0पेक्षा मोठं आहे. म्हणून आपण काय म्हणतो की हे जे रूट्स आहेत ह्याचं जे नेचर आहे त्याचं रिअल आणि अनइक्वल असणार आहे. काय असणार आहे, रिअल अँड अनइक्वल असतील रूट्स. कधी, ज्यावेळेस शून्यापेक्षा डेल्टाचं व्हॅल्यू जास्त असतं, ग्रेटर असतं. आता इथं -5 आहे म्हणजे याच्या अपोजिट, डेल्टाचं व्हॅल्यू 0पेक्षा लहान आहे. म्हणून रूट्स काय असतील, रूट्स आर नॉट रिअल. रूट्स कसे असतील, यांची रिअल असतील का रूट्स, नाही, रूट्स आर नॉट रिअल. ह्याचे रूट्स रिअल नसतील कारण 0पेक्षा लहान संख्या आहे वजा 5 आणि ही जी आहे डेल्टाचं व्हॅल्यू 0पेक्षा जास्त आहे म्हणून रिअल आणि अनइक्वल असतील. ओके, समजलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आता हा दुसरा क्वेश्चन आहे. तर सम ऑफ रूट्स = -7. ओके, आणि दुसरं दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला तयार करायचं आहे. कसं करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार मग आपलं, सम ऑफ. आपण काय करू, क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना तो व्यवस्थित सॉल्व्ह करू. इथं बघा व्यवस्थित सॉल्व्ह करतो. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतं, सम ऑफ रूट्स = 7. सम ऑफ रूट्स म्हणजे रूट्स काय असते आपल्याकडे, चिंटू आणि पिंटू रूट्स होते, 2 रूट्स होते आपल्याकडे. कोणते कोणते, चिंटू आणि पिंटू म्हणजेच अल्फा आणि बीटा. ओके, सम ऑफ रूट्स x² - सम ऑफ रूट्स x². काय होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं आपलं, तर ax² असतं मायनस, ओके, -7 आहे ना, सम ऑफ रूट्स, 2 समचं रूट्स मायनस सम ऑफ रूट्स म्हणतो आपण, सम ऑफ रूट्स किती असणार, हे मधलं टर्म आहे, प्लस आणि दुसरं काय आहे आपलं प्रोडक्ट ऑफ रूट = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, बरोबर आहे. मग 2 रूट्स दिलेले असतील तर आपण काय करतो, 2 सूत्र आहेत, एक तर त्यांची बेरीज करतो, अल्फा बीटाची बेरीज केल्यानंतर जे भेटतं ते व्हॅल्यू, त्याच्यानंतर अल्फा बीटाचा गुणाकार करतो आपण, त्याच्यानंतर जे व्हॅल्यू भेटतं त्याची सुद्धा आपण त्याच्या आधारावरती आपण काय करत असतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करत असतो. मग x² जागी x² येईल -7 किती आहे, सम ऑफ रूट्स -7x प्लस आणि इथं काय दिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ रूट 5 दिलेलं आहे. म्हणजेच सम ऑफ रूट्स -7 प्रोडक्ट ऑफ रूट +5 = 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ठीक, त्यालाच आपण अजून असं लिहू शकतो, x² हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो, 7x + 5 = 0. आता आपल्याला हे तुमचं फायनल क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. 3 कॉन्सेप्ट जे आपण शिकले होते मागं, त्या तिन्ही कॉन्सेप्टच्या आधारावरती हे सगळे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, पहिल्यामधला तिसरा प्रश्न. काय तिसरा प्रश्न, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे, 2x² - 4x - 3 = 0. मग आपल्याला अल्फा प्लस बीटा म्हणजे हे पहिला रूट हा दुसरा रूट आणि एकदा अल्फा इंटू बीटा पहिलं रूट दुसरं रूट ह्यांचं बेरीज आणि वजाबाकी करून करायचं आहे. मग आता कसं करणार, अल्फा बीटा म्हणजे काय, कसं करणार, तर हे सॉल्व्ह करताना आपल्याला पहिले ABCच्या व्हॅल्यू काढावं लागतील. म्हणजेच आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करून मग व्हॅल्यू काढावं लागतं. तर ते कसं, ह्याचं उत्तर बघा, क्वेश्चन नंबर 3चं उत्तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. व्यवस्थितपणे पेन पेन्सिल असेल तर लिहून घ्या. आपल्याला ज्यावेळेस असे सॉल्व्ह करायचं असतं एक्झाम्पल, त्यावेळेस आपण काय म्हणतो, कम्पेअरिंग द अबो इक्वेशन विथ ax² मायनस जनरल फॉर्मसोबत आपल्याला कम्पेअर करावं लागतं. ओके, मग इथं लिहितो मी, हे जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला या जनरल फॉर्मसोबत पहिले कम्पेअर करावं लागतं. जनरल फॉर्मसोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ABCच्या व्हॅल्यू भेटत असतात. ए काय असणार इथं, 2x म्हणजेच ax², 2x² म्हणजेच ax². तर एचं व्हॅल्यू इथं असेल 2, त्याच्यानंतर
बी एक्स म्हणजेच इथं असणार 4x, तर बी काय असेल -4, कॉमा सीचं व्हॅल्यू असेल -3. सी म्हणजे काय इथं 3 आहे. ठीक आहे, आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्या. ज्यावर ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्या तर पहिलं काय म्हणते अल्फा प्लस बीटा. मग अल्फा प्लस बीटाचं सूत्र काय आहे आपल्याला मागं तुम्हाला सांगितलं होतं, सांगा एकदा कमेंट करून. अल्फा प्लस बीटा बरोबर जर अल्फा आणि बीटाची बेरीज केली तर आपल्याला व्हॅल्यू भेटतं -b/a. हे तुमचं अल्फा प्लस बीटाचं सूत्र आहे. तुम्हाला सूत्र पाठ करायचे आहेत. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही नाही सॉल्व्ह करू शकत. पहिले दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनसोबत कम्पेअर करावं लागतं आणि कम्पेअरिंग करून एबीसीचा व्हॅल्यू काढल्यानंतर अल्फा बीटाचं सूत्रामध्ये ते टाकावं लागतं. बरोबर आहे. -b म्हणजे बीचं व्हॅल्यू काय आहे -4. मग आता हे वजाच लिहावं लागेल तुम्हाला. पहिले सूत्रातलं वजा, त्याच्यानंतर जे व्हॅल्यूला वजा आलेलं आहे ते मायनसचं सिम्बॉल. ओके, वजा कंसात -4 छेदात एचं व्हॅल्यू आहे तुमच्याकडं 2. बरोबर, ह्याला सॉल्व करा. वजा अधिक होतं म्हणजे 4 येईल आणि हा छेदातला 2. आता ह्याला भाग जातो, बेका बे बेदोनी 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच अल्फा प्लस बीटा किती आलं तुमच्याकडं, तुम्हाला आलं इथं अल्फा प्लस बीटा 2. आणि सेकंड एक्झाम्पल काय आहे, अँड सेकंड एक्झाम्पल किंवा सेकंड सूत्र काय, अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा ह्याचं सुद्धा सूत्र आहे. काय सूत्र आहे अल्फा इंटू बीटाचं, तुम्हाला सांगितलं होतं काय सूत्र, C/A. C/A. हे दोन्ही सूत्र खूप महत्त्वाचे आहेत, खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत. डायरेक्ट प्रश्न येतो परीक्षेला. ठीक आहे, सीचं व्हॅल्यू, सी किती आहे -3 आणि तुमच्याकडं कोणतं ए किती आहे 2. आता ह्याला जात नाही भाग आहे ना, आपण ह्याचं पार्ट करू शकत नाही किंवा ह्याला डिवाइड करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याचं फायनल आन्सर काय येतं तर -3/2 हे त्याचं फायनल उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने तिन्ही कॉन्सेप्ट व्यवस्थित आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितले. पहिला कॉन्सेप्ट काय होता, नेचर ऑफ द रूट. पहिला कॉन्सेप्ट होता आपला नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि दुसरा कॉन्सेप्ट होता आपला रिलेशन बिटवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन कोइफिशियंट, हा सुद्धा बघितला. त्याच्यानंतर तिसरा होता टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. दिलेल्या रूट्सच्या आधारावरती क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले. पहिला नेचरचा होता, दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केलं, तयार केलं कशाच्या आधारावर, रूट्सच्या आधारावर. आणि तिसरा होता तुमचा तर रिलेशन बिटवीन, दोघांमधलं रिलेशन कशामधलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोएफिशियंटमधलं रिलेशन. अशा टाईपचे तिन्ही प्रश्न आपण इकडे सॉल्व्ह केलेले आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे, सेकंड क्वेश्चन काय सांगतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट, डेल्टा म्हणतो, डेल्टालाच आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. ओके, मग काय करणार अशा टाईपमध्ये. क्वेश्चन नंबर 1 काय सांगतो, क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करू आपण. x² + 7x - 1. आता डिस्क्रिमिनंट काढायचे, तुम्हाला डेल्टा काढायचं. डेल्टाचं सूत्र काय, डेल्टाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. ओके, मग आपल्याला हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करावं लागतं. म्हणून कम्पेअरिंग द अबो इक्वेशन विथ ax² - bx + c ह्या जनरल फॉर्म सोबत आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करायचं आहे. x² + 7x - 1 = 0. मग आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू भेटतात. ए किती आहे इथं, एक्स सोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे. बी तुमच्याकडं येतं 7 आणि सी आहे -1. आता हे जे व्हॅल्यू आले आहेत ए बी सीच्या, तुम्हाला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. काय सांगितलं त्याने, फाइंड द डिस्क्रिमिनंट. मग डिस्क्रिमिनंट काय आहे, डिस्क्रिमिनंट तुम्ही म्हणता त्यालाच आपण डेल्टा म्हणू शकतो. डेल्टा काय आहे, डेल्टाचं सूत्र बघा, b² - 4ac. लक्षात ठेवा प्लीज, कारण हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे. b² - 4ac. मग b² काय आहे, b² म्हणजेच 7². ओके, -4, एचं व्हॅल्यू 1 आहे आणि सीचं व्हॅल्यू -1 आहे. मग आता ह्याला सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करताना व्यवस्थित लक्ष द्या, प्लसचं सिम्बॉल आणि मायनसचं सिम्बॉल असलं ना तर थोडं काळजीपूर्वक आपल्याला हे सॉल्व्ह करावं. 7चं रूट स्क्वेअर काय 49, म्हणजे 7चं वर्ग 49, मायनस हा आणि इथला मायनस काय होतो, प्लस होतो. 4 1 जार 4 आणि 4 1 जार 4, तर इथं काय येतं 4. म्हणून 49 + 4 53 हे तुमचं काय आलं, डेल्टाचं व्हॅल्यू आलं. म्हणून आपण म्हणतो की जे डिस्क्रिमिनंट आहे, डिस्क्रिमिनंट जे आलेलं आहे आपलं, किती आहे डिस्क्रिमिनंटची जे व्हॅल्यू आहे, डिस्क्रिमिनंटचं जे व्हॅल्यू आहे, डिस्क्रिमिनंटचं जे व्हॅल्यू आहे तर ते 53 आलेलं आहे. कोणतं इक्वेशन सॉल्व्ह केलं आपण, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिमिनंटचं व्हॅल्यू
53 भेटलेलं आहे. ओके, हे होतं तुमचं पहिलं क्वेश्चन. कशा पद्धतीने सॉल्व्ह केला तर डेल्टाचं सूत्र वापरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 2y² - 5y + 10 = 0. आता हे जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करायचे. कम्पेअरिंग द अबोव इक्वेशन विथ, आता इथं व्हेरिएबल y आहे त्याच्यामुळे आपण सूत्रामध्ये y घेऊ. ay² + by + c = 0. मग a चं व्हॅल्यू y सोबत काय आहे, a म्हणजेच 2, b व्हॅल्यू येतं -5 आणि c चं व्हॅल्यू येतं 10. ठीक आहे, 2 - 5 आणि 10 हे तुमचं ABCच्या व्हॅल्यू आलेलं आहे. मग आता ह्या डेल्टाचं जे सूत्र आहे, काय डेल्टाचं सूत्र, हे सूत्र लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करतो मी, b² - 4ac. ABCच्या व्हॅल्यू ह्या डेल्टाच्या ह्याच्यामध्ये ठेवून टाका. b² म्हणजेच -5² ह्याचा स्क्वेअर करायचं आपल्याला, -5² -4 a आहे तुमच्याकडं 2, a चं व्हॅल्यू 2 आहे आणि c चं व्हॅल्यू 10. ओके, 4 × 2 × 10, 5चा वर्ग होतो तुमचा, मायनस असो प्लस असो 25 होतो, 5चा वर्ग 25 येतो. त्याच्यानंतर वजा 4 दुनी 8, 8 10 80. इथं वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणून इथं वजा लिहिलं आपण, मध्ये प्लस आहे, वजा अधिक वजा होतं. 25 वजा 4 दुनी 8, 8 10 80, 10 8 80, 8 10 80. ओके, 25 वजा 80, 25 मधून 80 गेले, राहतात तुमच्याकडं बघा, आणि मोठी संख्या 80 आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह इथं देऊन टाकू पहिले. आणि 25 मधून जर 80 गेले तर किती राहतात, 55 तुमचं आन्सर येतं. 55 म्हणजेच -55. डेल्टाचं व्हॅल्यू किती आलं, -55. पण डिस्क्रिमिनंट किती येतो तुमचा, -55. तुमचा कॉन्सेप्ट इथं संपतो. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण इथं क्वेश्चन नंबर 2 सुद्धा व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलेला आहे. बघा व्यवस्थित. आता तिसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. थर्ड इक्वेशन आहे √2x² + 4x + 2 √2 = 0. आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. कशासोबत कम्पेअर करू, कम्पेअरिंग द अबोव इक्वेशन विथ ax², जनरल फॉर्मसोबत ax² + bx + c = 0. मग a चं व्हॅल्यू किती आहे, √, म्हणजेच वर्गमुळात 2, b चं व्हॅल्यू आहे 4 आणि c चं व्हॅल्यू तुम्हाला 2 वर्गमुळात 2 हे c चं व्हॅल्यू भेटलेलं आहे. मग डेल्टाचं सूत्र लिहा. डिस्क्रिमिनंट काय कशाने काढतो, b² - 4ac. आणि त्याच्यानंतर b² किती आहे, b² म्हणजेच 4चा स्क्वेअर, 4². त्यानंतर येतं तुमचं किती आहे, -4 × a आहे √2, a चं व्हॅल्यू √2 आणि किती आहे, c चं व्हॅल्यू आहे 2 वर्गमुळात 2 किंवा 2 √2. आता ह्यांना सॉल्व्ह करायचं. आता हे थोडं वर्गमुळात असल्यामुळं गडबड होते. 4चा वर्ग होतो आपल्याला 16 माहिती आहे, वजा, आता इथं लक्ष द्या, हा बाहेरचा 4 आणि इथला बाहेरचा 2, ह्या दोघांचं काय होतो, गुणाकार होतो. 4 × 2, बघा इथं मी इथे लिहितो सरळ, 4 × 2 आणि हा इकडं √2 × √2. मग ह्याला सॉल्व्ह कसं करणार, 16ला 16 आपण असंच लिहू. पुढं 4 2 8. त्याच्यानंतर इथं काय होतं तर √, मग काय होतं, ह्याचं वर्गमुळात 2चा वर्ग होतो, कंसात वर्गमुळाचा वर्ग. आता ह्याला सॉल्व्ह करायचे तुम्हाला. काय सोल्युशन काय होतं, 16ला 16 येईल, 8ला 8 राहील. मग हा जो वर्ग आहे तो कॅन्सल होतो, वर्गमूळ कॅन्सल होतं आणि हा वर्ग कॅन्सल होतो. मग राहतं काय, गुणिले 2. जर ह्याला सॉल्व्ह केलं, इकडं परत सॉल्व्ह करतो मी, काय होतं तर 16 वजा 8 × 2, 8 × 2 म्हणजे 8 2 16. ओके, मग 16 वजा 16 म्हणजेच 0. तुम्हाला डिस्क्रिमिनंट किती भेटलं, तुम्हाला फायनल डिस्क्रिमिनंट जर तुमचा जे फायनल आन्सर आहे तर ते 0 आलेलं आहे. त्यांनी तेच म्हटलेलं आहे की काय, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करा. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, म्हणून आपल्याला इथं डिस्क्रिमिनंटचं व्हॅल्यू किती आलेलं आहे, 0 आलेलं आहे. 16 मधून 16 गेले, 0 राहिलं. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे क्वेश्चन आहेत, प्रॅक्टिस सेट 2.5 मधले राहिलेले जे क्वेश्चन आहेत तर ते सॉल्व्ह करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच आपण सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असतो आणि एक्झाम पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सॉल्व्ह करत असतो. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.